नाही ज्ञानेश्वर, आज व्हिडिओ बनवतोय सकाळ सकाळी. आता बघा सकाळचे वाजलेच, सकाळचे 6 वाजत आलेत आणि आपण रनिंग आलेलो आहे. मित्रांनो, एक जगात सांगतो तुम्हाला की जगात जेव्हा तुम्ही हारता ना, तेव्हा लोक तोंडावरती म्हणतात असं तसं, अरे यार असं नव्हतं करायला पाहिजे, सोडायला नव्हतं पाहिजे, ते तुझं तू क्षेत्र कम्प्लीट करायला पाहिजे ते असं तसं. पण माघारी ना एवढे खुश असतात सर्व खुश असतात. हे जग तुमच्या हरण्याचीच वाट बघू नये. त्यामुळे मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत हार मानणार. भले ते क्षेत्र कोणतेही का असना, हे तुमची हार जगाची जीत असते. कोणालाच वाटत नाही तुम्ही यशस्वी व्हावा, कोणालाच वाटत नाही. स्वतःचे आईबाप सोडले तर कोणालाही वाटत नाही. त्यामुळे जो तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये टिकून राहा. यश 100% एक ना एक दिवस मिळतच, गॅरंटी. थोडासा संयम ठेवा. बाकी तुम्ही हारलात की संपलात. बोलणारे खूप असतात, ऐकणारा हुशार पाहिजे. ते आपली वर्कआउट स्पेस आहे, इथे आपली ही बाईक, आपला वर्कआउट स्पेस. इथे काय आहे, इथे समोरूनच हायवे आहे, थोडंसं शोर असतो. एकच मिनिट. आपली छोटीशी सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही काय करताय, कुठे काय करताय, काही घेणं नाही. जग फक्त रिझल्ट बघतं, तुमची मेहनत कोणीही बघत नाही. या आयुष्यामध्ये 22 वर्षाच्या, फक्त 22 वर्षाच्या काळामध्ये हे पूर्ण जग करून गेलं. जोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही तोपर्यंत या जगात तुमचं कोणीच नाही बाबा, कोणीच नाही. आणि हे सत्य आहे, हे सत्य वाया जाणार नाही. मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे, तर आपला वर्कआउट पण थोडंसं झालं आहे. शेवटी आपलं फ्रेश झालं असं आपण थोडंसं तुम्हाला पूर्ण स्टेडियम दाखवतो मी. कसं आहे आपलं स्टेडियम, बालेवाडी स्टेडियम, बालेवाडी स्टेडियम, महाळंगे, पुणे. चलो, तर आपण जातोय आता स्टेडियममध्ये. पूर्ण म्हणजे स्टेडियममध्येच आपण सध्या. बघू शकता थोडंसं बंद पडलेलं आहे, काय वॉकिंग करतो आपण. तर मी काय सांगतो तुम्हाला, सांगायचा मुद्दा हाच की तुम्ही काय करताय, कसं करताय, याच्याशी काही लोकांना घेणं देणं नसतं. तुम्ही सक्सेस असेल तरच ठीक, नाहीतर तुमची जिंदगी टिश्यू पेपर सारखी. ते म्हणतात ना, युअर फ्युचर इज युअर क्वेश्चन पेपर. तो सॉल्व दिस अँड रीड केअरफुल, नाही तो विदाउट आपली लाईफ टिश्यू पेपर ऐसा होतं. हे आहे आपलं स्टेडियम पूर्ण. आणि इथे आम्ही कधी कधी वर्कआउट करतो. तर पूर्ण दाखवायचं असं की आतमध्ये नाही जाऊ शकत मी पूर्ण. हे वगैरे स्विमिंग वगैरे आहे. कोणाला स्विमिंग करायचं असेल तर इकडे योगा वगैरे करतात आतमध्ये. थोडंसं स्किप करतो मी.
तुम्हाला एक आता गंमत दाखवत होता. गंमत म्हणजे असा व्ह्यू की अंगावर काटा येईल तुमची. ते म्हणजे आपले एकच मिनिट. हे आहे महाराजांचं स्मारक इथे आणि हा आहे पूर्ण स्टेडियमचा सेंटर पॉईंट. मला दाखवतो. हे पूर्ण म्हणजे स्टेडियमचा पूर्ण सेंटर पॉईंट आहे. आणि इकडे आपण चाललो आहे वारणोट ट्रॅककडे. वारणोट ट्रॅक दाखवतो मी की तर इथून राईट मारल्यानंतर इथून आतमध्ये आपलं वारणोट ट्रॅक आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओ थोडासा स्किप करून डायरेक्ट वारणोट ट्रॅकवर जाऊन टाकतो. ठीक आहे. हा एक गेट आहे जो बालेवाडीच्या साईडला ओपन होत नाही कधी, बट आहे एक गेट. आणि हा एक सेंटर म्हणजे तिकडून आपण महाराजांच्या पुतळ्याकडून आलो, इथून राईट घेतला. ह्या राईट म्हणजे इथून राईट घेतला आपण, तिकडच्या साईडनं आलो. तर बघू शकता आता इकडे वारणोट ट्रॅक आहे. इथे आपलं स्टेडियम आहे पूर्ण. बाहेरून लोक इथे खूप म्हणजे खूप गर्दी असते. आज गर्दी नसावीत आणि आपल्याला जरा तुम्हाला दाखवायला मोकळी जागा असते. टाईम झाला होते, बघू आहे का वारणोट ट्रॅक. आपण आलो आहे आता स्टेडियममध्ये. बघू शकता हे पूर्ण असं एकदम बेस्ट आहे. सध्या काम चालू आहे याचं चेंज करण्यासाठी. वगैरे कधी चेंज वगैरे ते खाली मॅट वगैरे कामाला आली आहे. छान आहे. रनिंग वगैरेसाठी बेस्ट आहे. तर या भेटूया तिथेच. मी इथेच असतो, कधीही या. इथे असे प्रत्येक अकॅडमी असतात, अलग अलग रोज येतात. तुम्ही विदाऊट पास आतमध्ये पण एखादा वेळेस म्हणजे 2 दिवस येऊ शकता डेमोसाठी, समजा बघण्यासाठी. तो पूर्ण डेमो असा असतो. हां, आणि बघा आज आपण रनिंगला नाही आहे कारण आज आपली सुट्टी आहे. काल आपण टेकडी मारली तर पायदादा सगळे लॉक झाले. तर आज आपण नाही वर्कआउट करत आहे. हे आपलं वारणोट ट्रॅक आणि इथे या तुम्ही पळा, स्वतःला पेट ठेवा. तर मी सांगतो 3-3 बारा बंद ते तुम्ही माणसांग की अरे काय 3-3 बारा बोलतो आहे. कारण माझा ब्लॉगिंगसाठी फर्स्ट ब्लॉग आहे आणि हा आपला अजय भाऊ मिळाला. डायरेक्ट विषयच बोल. हाय बोला. हाय लाईव्ह येतं. आपले जे भाऊ यांना इंस्टावरती फॉलो करा. फिटनेससाठी बेस्ट टिप वगैरे देतात. तुमचं आय डी काय? fitness 07. पूर्ण तुम्हाला आय डी मी व्हिडिओमध्ये मेन्शन करून देईल. एकदम प्रॉपर टिप्स वगैरे मिळतात तुम्हाला. काही जे मुलं आहेत ना की असे पण माझे मित्र आहे, स्वतः सांगतात घरी झोपवणे आणि आता इथे येऊन रनिंग करतात म्हणजे गोलीगत धोका. खरं सांगणं काय आहे, बट वाटतंय कोणाला की आपण जे करतोय ते कोणाला नाही दाखवायचं. ठीक आहे, बट जवळचं तर सांगायचं, सांगत नाही. आता 1-2 जण आहे स्टेडियमवरती, त्यांना आता पण जर फोन केला तर म्हणतील की घरी करतोय, आराम करतोय. बट इथंच त्यांचं स्ट्रगल चालू आहे. असं ऐसे हरामी दोस्त होते, बहुत हरामी. स्टेडियम बघा तुम्ही. या
वर्कआउट करूयात माझ्यासोबत. पण मी सेल्फ वर्कआउट करतो. कुठलीही सध्या अकॅडमी जॉईन नाही आहे. आपल्या सरांची अकॅडमी आहे, बट आता बघूया थोड्या दिवसानंतर जाऊया. सध्या सेल्फच चालू आहे. हा जो आहे तो मेन पॉईंट आपण तिथून एंट्री केली आणि आपलं स्टेडियम पडलं. ठीक आहे. तर मी आजचा माझा ब्लॉग इथेच संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, तर माझ्या शब्दामध्ये एवढं कॉन्फिडन्स वगैरे नाही आहे, तर तुम्ही समजून घ्या थोडंसं. ठीक आहे. एक लेवल अप हळूहळू होईल. बॉलिंगची जी स्किल असते पूर्ण ते अजून अंगी तर आलेली नाही आहे. जर हळूहळू येऊन जाईल. आपला गजूभाऊ जे स्टार्ट आहेत पूर्ण जे प्रोग्राम असतात सगळ्या, आपला गजूभाऊ आला आहे. जय भाऊ, जय भाऊ, सॉरी. जय भाऊंचा एक विषयच वेगळा आहे. ठीक आहे. भाऊ हार मानत नाही कधीच, आणि असंच पाहिजे. तो एक मुलगा आहे की त्याचं एवढं शरीर होतं ना, त्याने रनिंग करू करू एकदम पातळा झाला आहे पूर्ण. तर केल्याने सर्व होतं जगामध्ये, इम्पॉसिबल काहीच नाही. आणि आजचं पाऊल उद्या उचलाल तर मग ते परवावर जाईल. त्यामुळे आजचं काम आजच स्टार्ट करा. उद्यापासून सोमवारपासून 1 तारखेपासून हे काढणं देणं आणि हे टाळणं, हे तुम्हाला जर पटत असेल तर फ्युचरमध्ये प्रॉब्लेमसाठी तयार राहा. आणि आत्ताच निर्णय घ्या आणि यशस्वी व्हा. ठीक आहे. तर मी आजचा ब्लॉग इथे संपवतो. जय महाराष्ट्र.